पंतप्रधान नरेंद्र मोदींची लष्कराच्या तिन्ही दलाच्या प्रमुखांसोबत बैठक। अजित डोवाल, राजनाथ सिंह आणि एस जयशंकर यांची सुद्धा उपस्थिती। ऑपरेशन सिंदूर सुरूच असल्याची हवाई दलाची एक्सपोज। ऑपरेशन सिंदूर मधील सैन्य दलांच्या कारवाईचं संरक्षण मंत्र्यांकडून कौतुक। सीमेपलीकडेही दहशतवादी सुरक्षित नाहीत हे मोदी सरकारनं दाखवलं, राजनाथ सिंहांचं वक्तव्य। भारत पाक वादात तोडगा काढताना डोनाल्ड ट्रम्प यांची काश्मीर प्रश्नी उडी। काश्मीरबाबत तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांशी चर्चा करण्याची ट्रम्प यांची तयारी। भारत पाक युद्धात डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी कशासाठी? विरोधकांचा सवाल। सर्वपक्षीय बैठक घेण्याची मागणी, तर ट्रम्प यांची मध्यस्थी नसल्याचं सरकारचं स्पष्टीकरण। पाकिस्तानकडून होणारी फायरिंग रात्री 10 पासून बंद। जम्मू काश्मीर सीमेवर रात्रभर शांतता। पंजाब, गुजरात, राजस्थान सीमेवरही शांतता। मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरानंतर शिर्डीतील साई संस्थान सुद्धा अलर्ट मोडवर। प्रसाद नेण्यास बंदी। युद्धाच्या पार्श्वभूमीवर आजपासून अंमलबजावणी। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास अजित पवारांच्या नेत्यांचा विरोध। हा कुटुंबाचा नाही, पक्षाचा प्रश्न। पवारांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीतील नेत्यांमध्ये अस्वस्थता। सिंधुदुर्गच्या मालवणमधील नवीन पूर्णाकृती शिवरायांच्या पुतळ्याचं फडणवीसांच्या हस्ते पूजन। एकनाथ शिंदे, नितेश राणे, नारायण राणेंचीही सोहळ्याला उपस्थिती। मुंबईच्या अंधेरीतील बहुचर्चित गोखले पुलाचं आज आशिष शेलारांच्या हस्ते उद्घाटन। 2.5 वर्षांनी गोखले पूल पूर्ण क्षमतेनं सुरू होणार। महाराष्ट्रात पुढील 2 ते 3 दिवस अवकाळी पावसाचा इशारा। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीची शक्यता। विहिरीत पडलेल्या मगरीला बाहेर काढून जिवंत जाळलं। वन विभागाकडून गुन्हा दाखल, मात्र तपास शून्य। दापोलीच्या गावतळेमधील धक्कादायक प्रकार।